ने पिछला मुकाबला बेहतरीन खेला था और जो जीत की प्रबल दावेदार की टीम उसको बैकफुट पर ढकेल दिया था। इस समय मूवीज की टीम बेहतरीन प्रदर्शन दिखलाती हुई, क्या खूबसूरत यहाँ पर डिफेंड देखने को मिला था, लेकिन बैकलाइन के बाहर जाएंगे उसके पहले उन्होंने बोनस लाइन तो श्योर किया था। चले यहाँ पर बैकलाइन के बाहर तो गए, लेकिन एक पॉइंट अपनी टीम को उन्होंने जरूर हासिल करके दिया है। जर्सी नंबर 2 पिछले मैच के हीरो रहे थे वो मूवीज टीम के लिए। इस बार सक्सेसफुली मिडलैंड क्रॉस, क्या सिंगल पॉइंट मिलेगा, क्या सिंगल पॉइंट मिलेगा। यस, लॉबी का इस्तेमाल करते हुए डैश करना चाहते थे रेडर को, जर्सी नंबर 2 को। इस खिलाड़ी की तारीफ करनी चाहिए, प्रशंसा करनी चाहिए। जो खेल इस खिलाड़ी ने दिखलाया, चाहे वो पिछला मुकाबला हो या इस मुकाबले में शुरुआत के कुछ मिनट में, अनबिलीवेबल। फिलहाल ये देखिए जर्सी नंबर 11 तैयार है रेड करने के लिए। शुरुआत की थी राइट कॉर्नर से, वहां पर काफी तेजी के साथ लेफ्ट कॉर्नर की तरफ जाने का प्रयास। फिलहाल यहाँ पर जो हमारे बाबूदादा दाडवे है, तर नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे, कारण भारतीय टीम न्यूझीलंडला पराजित करत चॅम्पियन ट्रॉफीची विजेता ठरली। त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी पाहतोय श्री विठ्ठल रुक्माई विकास मंडळ आयोजित ही जी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे त्याचा फायनलचा दिवस आहे। आणि त्याचबरोबर अजून देखील एक दुग्ध शर्कराचं योग म्हणजे आपल्याच टाळसुरे गावाचा एक खेळाडू किशोर गटामध्ये महाराष्ट्र संघामध्ये त्याचं सिलेक्शन झालंय, श्रेयस लाले। अर्थात त्या खेळाडूचं देखील कौतुक असेल, त्याचं देखील अभिनंदन, कारण महाराष्ट्राच्या संघामध्ये सिलेक्शन होणं ही फार मोठी बाब आहे आणि आपल्या श्रेयसचं सिलेक्शन झालंय। आज टाळसुऱ्यामध्ये जल्लोष आहे, आनंद आहे आणि आपल्याला देखील कौतुक असायला पाहिजे। मी तमाम क्रीडाप्रेमींना एकदा विनंती करेन, जोरदार टाळ्या आपण श्रेयससाठी वाजूया, कारण खूप खूप अभिनंदन त्याचं। आणि भविष्यामध्ये यातलाच एखादा खेळाडू आपण प्रार्थना करूया की महाराष्ट्राच्या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल। हो, चांगले किक मारले इथे जर्सी नंबर 11 बॅकलाईनच्या पाठीमागे। खूप चांगला खेळ, खूप चांगला खेळ मुगेच्या टीम कडून। मुगेच्या टीम मध्ये पोटेन्शियल आहे, मुगेच्या टीम कडे ती गुणवत्ता आहे, मात्र सातत्यपूर्ण खेळ खेळणं गरजेचं आहे। अनुशासित खेळ पाहिजे, संयम पाहिजे, स्वतःमध्ये खऱ्या अर्थाने धैर्य पाहिजे, ती चिकाटी पाहिजे। चिकाटी हा शब्द दिसायला छोटा आहे, मात्र ज्याच्यासोबत जोडला जातो त्याच्या आयुष्याचं सोनं करतो। आज ती चिकाटी मुगेच्या टीम मध्ये पाहायला भेटेल। मागचा सामना वरद विनायक दापोली टीमने जिंकला, त्याच्या पाठीमागे खूप मोठी मेहनत प्रशिक्षक आदरणीय बाबू दाडवे यांची होती। येणाऱ्या काही दिवसामध्ये दापोलीच्या जालगावच्या मैदानावरती पुन्हा एकदा एक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल। मार्च महिन्याची ते अर्थात आय थिंक 22, 23, 24 तारीख असावी कदाचित। 24, 25 अर्थात 24, 25, 26 3 दिवस एक मोठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते। ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम ₹1,00,000, अर्थात ती लाख मोलाची स्पर्धा पाहायला विसरू नका मित्रांनो। कोण बनणार लखपती, महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू, ज्या खेळाडूंना तुम्ही प्रो कबड्डीच्या माध्यमातून खेळताना पाहता ते प्रोचे स्टार खेळाडू तुम्हाला जालगावच्या मैदानावरती आपला बहारदार खेळ सादर करताना पाहायला भेटतील। आदरणीय बाबूदादा दाडवे त्याचबरोबर ही संपूर्ण जी टीम आहे त्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे। सो मिस करू नका। 24, 25, 26 या 3 तारखा आजच तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा। रात्रीचा कोणताही प्रोग्राम फिक्स करू नका। चला, त्या दिवशी तुम्ही ट्रिपल सीट देखील जाऊ शकता, कारण अनेक स्पर्धांमध्ये आपण बघितलंय की बरेचसे जे प्रेक्षक असतात घरी सांगतात की मित्राकडे जातोय, ट्रिपल सीट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जातात। या पर्वामध्ये आपण जर दापोलीचा विचार केला तर मला वाटतं आसूदमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली। गेल्या पर्वामध्ये टाळसुरेची ती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कोण विसरेल। खूप चांगल्या स्पर्धा दापोली तालुक्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान यावेळेला तुम्ही पाहताय जर्सी नंबर 7 वरद विनायक दापोली टीम कडनं आक्रमण करण्यासाठी। मागच्या मॅच मध्ये या खेळाडूचा बारदार खेळ आपण पाहिलेला होता। चालू मॅच मध्ये देखील मुगीच्या टीम विरोधामध्ये वरद विनायक दापोली टीमला सामना जिंकायचा असेल प्रयत्न करावे लागतील, संघर्ष तुम्हाला इथे करावा लागेल, कारण तुमचा आजचा संघर्ष उद्याचं यश असतं आणि तोच संघर्ष इथे करतोय। जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। अगर आपको इतिहास को बदलना है, आपको इतिहास लिखना है, तो आपको पसीना बहाने की आवश्यकता है। तुम्हारा आज का पसीना तुम्हारा कल का परफ्यूम भी बन सकता है। तो आपको लगता है कि आपको वो हीरो बनना है,
तो आपको मेहनत करने की आवश्यकता है। बिना मेहनत वो और अपना कॉलेज का एजुकेशन उन्होंने पूरा किया, बाद में इस देश के सफल राष्ट्रपति बने थे। हमने मोदी साहब का इतिहास पढ़ा है। वो रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाले नरेंद्र मोदी साहब आगे जाकर देश के सफल प्रधानमंत्री बने। वो संघर्ष आपको दिखलाने की आवश्यकता होगी, क्योंकि वही संघर्ष आपको लेकर जाता है जीत की तरफ, वो कामयाबी की तरफ। ये देखिए वो टीम पॉइंट, यानी कि जर्सी नंबर 7 बैकलाइन के बाहर जरूर गए, लेकिन बोनस पॉइंट उनके नाम जरूर लिखा जाएगा। ये मुगीज की टीम क्या पलटवार कर पाएगी, ये सिंगल पॉइंट मिलेगा। फिलहाल यहाँ पर देखिए जर्सी नंबर 2 तैयार है, मात्र 2 खिलाड़ियों का डिफेंस होगा। वरद विनायक दापोली के खेमे में पॉइंट का जिक्र करेंगे तो शायद इस समय ये कौन सी टीम कितने पॉइंट पर है? 4 पॉइंट पर वरद विनायक दापोली, जबकि 5 पॉइंट पर यह मुगीज की टीम है। यानी कि मुगीज की टीम का दबदबा इस मुकाबले के अंदर वह जरूर देखने को मिला है। मुगीज टीम की तारीफ करनी चाहिए, इसलिए नहीं कि यह टीम लीड पर है, तारीफ इसलिए करनी चाहिए क्योंकि जो पिछला मुकाबला उन्होंने जीता था वो कोई सामान्य टीम नहीं थी, वो इस लोकल टीम थी। होम ग्राउंड पर खेलने वाले मामाई टेटोली के खिलाफ उन्होंने मुकाबला जीता था। वो मेहमान टीम को हराना आमतौर पर इतना आसान नहीं होता। मेजबान टीम को पराजित किया था यहाँ पर मुगीज की टीम ने। फिलहाल यहाँ पर वरद विनायक दापोली बना मुगीज, ये दूसरे राउंड का दूसरा मुकाबला है। ओ लेकिन क्या इस बार रोका है, क्या इस बार रोका है? 2 खिलाड़ियों का डिफेंस है, लेकिन क्या वो स्ट्रगल जारी था। क्या डिसीजन आएगा? याचा अर्थ आहे की अर्थातच डिफेंडर्स पहिल्यांदा बॅकलाईनच्या पाठीमागे गेलेला होता आणि त्याचमुळे रेडर्स सेफ पॉइंट जरूर मिळाला तिथे मुगीज टीमला। एक मात्र खेळाडू बाकी आहे, हा खेळाडू जर इथे बाद झाला तर वरद विनायकचा संघ पहिल्या हाफमध्ये ऑल आउट होऊ शकेल। सो ऑल आउट के दहलीज से आपको बचना है तो यहाँ पर पॉइंट लेने की आवश्यकता है। क्या पॉइंट लेकर जाएंगे? क्या लॉबी का इस्तेमाल, क्या मिलान को क्रॉस का ये ये सुपर से परेड हो सकती है। कितनी उंगलियां आसमान की तरफ उठेगी, ये मल्टी पॉइंट तो रेड होगी, ये मल्टी पॉइंट रेड तो जरूर होगी। क्या बोनस के साथ टच पॉइंट तो जरूर मिला। यस एब्सोल्युटली, बिल्कुल सही है। पहले तो बोनस लिया था, बाद में टच पॉइंट लिया है। पुन्हा एकदा एक नवीन उमेद घेऊन मैदानामध्ये ऑल आउट होता वाचला संघ। मात्र 2 खेळाडू पुन्हा एकदा डिफेन्स वरती। मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की याच्या अगोदर देखील सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी होती। राईट कॉर्नरचा डिफेंडर्स अगोदर बॅकलाईनच्या बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी डिफेन्स केला। मात्र यावेळेला पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर्स मजबूत अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न, यावेळेला अपयशी। 2 खेळाडूंना बाद करत वरद विनायक दापोली संघाला ऑल आउट करण्यामध्ये यशस्वी ठरतोय मुगीजचा संघ। 10 गुणांवरती मुगीज, तर मात्र दुसरीकडे 6 गुणांवरती वरद विनायक। मात्र 4 गुणांची आघाडी अजून देखील आपल्याला पाहायला भेटते। श्रीदत्त लाडकर खेमराज यांनी दोन्ही टीमला खेळण्यासाठी पहिला कॉल असेल। एका गुणाची कमाई जर्सी नंबर 6 पुन्हा एकदा आपल्या ताकदीचं प्रत्युत्तर देतोय। टेटोली गावचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय अतिथी भागवत साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन होते। मनपूर्वक हार्दिक स्वागत। मामाई कालकाई ग्रामविकास मंडळाचे सन्माननीय सदस्य रुपेशजी नाचरे यांचं देखील आगमन होते। त्याचबरोबर एफसीटी संघाचा स्टार खेळाडू आमचे मित्र अमर पडाळ यांचं देखील आगमन होत आहे। या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
दरम्यान यावेळेला पाहिलं तर जर्सी नंबर 6 पुन्हा एकदा चढाई मार्क वरती दोन्ही टीम मध्ये हा एक उत्कृष्ट संघर्ष पालविट दावा केलाय. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न जप मारत अर्थात सूर मारत हलकासा रनिंग हँडचा दावा केला मात्र पंचाने अपील फेटाळले. चढाईपट्टू अजून देखील हक्का बक्का अजून देखील आश्चर्यचकित आहे पंचाने पॉइंट का दिला नाही. अर्थात शुअर असणं फार गरजेचं होतं. ते चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बरेच काय सांगून जातात तुमच्या मात्र इथे रोखलंय. मुगीस संघाचा चढाईपट्टू जर्सी नंबर 2 जो सर्वोत्तम रेडर होता त्याच्या विरोधामध्ये शानदार प्लॅनिंग कॉम्बिनेशन टॅकलचा प्रात्यक्षिक चढाईपट्टू बॅकलाईनच्या पाठीमागे एका गुणाची कमाई करत पुन्हा एकदा वरद विनायक दापोली संघ या मॅच मध्ये पलटवार करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये शेवटच्या रेडवरती सामना जिंकला होता वरद विनायक दापोलीच्या टीमने. तर मुगीच्या संघाने यजमान संघाला पराजित केलं होतं. मामाई टेटवली संघाने सुरुवात चांगली केली. पहिल्या 2 मिनिटांमध्ये पॉइंट घेतले होते. मुगीच्या टीमला बॅकफूट वरती पाठवलं परंतु त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही मुगीच्या टीमने. आदित्य कदमच्या विरोधामध्ये सुपर डुपर प्लॅनिंग केलं आणि त्याला सातत्यानं बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं आणि तोच कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला. मुगीस टीमसाठी सामना जिंकला त्याने. तर दुसरीकडे वरद विनायक संघाला आपण कुडावलेच्या विरोधामध्ये बघितलं होतं. कुडावलेच्या टीमने पहिल्या हाफमध्ये तब्बल 5 गुणांची आघाडी घेतली होती मात्र दुसऱ्या हाफमध्ये वरद विनायकच्या हाकेला गणपती बाप्पा धावला होता. यदा यदा ही धर्मश्य व ग्लानी ब्रवती भारत अभ्युत्थान व धर्मश्य तदात्मानं सुजाम्यम मात्र नाही. ते यावेळेला अपयशी ठरतोय खेळाडू. जर्सी नंबर 6 बॅकलाईनच्या पाठीमागे खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती याच्याकडून मात्र हा खेळाडू अपयशी ठरतोय. सो इथे तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील. कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका. मनू भाकरचं ते वाक्य होतं. मनू भाकरने आपल्याला माहिती आहे की अर्थातच ऑलिम्पिकमध्ये जी मेडल पटकावली होती त्यावेळेला मनू भाकरला विचारलं होतं की अर्थात याच्या पाठीमागची तुझी प्रेरणा काय आहे. त्यावेळेला मनू भाकरने सांगितलं होतं की प्रेरणा म्हणजे मी भगवद्गीता वाचते आणि भगवद्गीतेतला तो श्लोक तिने म्हटला होता कर्मण्य वाधिके रस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भू मार्ते स्तंभोस्तव कर्मणी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कर्म करत राहा कधी फळाची अपेक्षा करू नका. आणि मनू भाकरचं ते वाक्य इतरांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरलं होतं. भगवद्गीतेतलं ते वाक्य कधीतरी वाचा मित्रांनो. भगवद्गीता जीवनाचं सार त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. अर्थात यावेळेला आपण जर बघितलं तर इथे दोन्ही टीम कर्मावरती विश्वास ठेवतात. फळाची अपेक्षा करू नका. रिझल्ट काही लागेल मित्रांनो मात्र तुम्हाला इथे कर्म चांगले ठेवावे लागतील. यावेळेला दावा ठोकलाय जर्सी नंबर 7 जर्सी नंबर 11 ला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवतोय. शानदार खेळ पुन्हा एकदा टीम मुगीच कडून. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 वो निगाहे मंजिल पर कदम हो राह पर तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने के चाहत होते वही लोग समुद्र के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. ये लंबे कद का खिलाड़ी है. अगर लेट जाएगा कोर्ट के ऊपर तो भी मिड लाइन को क्रॉस करेगा. हा उंच पुरा खेळाडू मैदानावरती झोपला मिड लाईन क्रॉस केली. काल मनोज कदम यांना आपण बघितलं होतं मैदानामध्ये घालीमुलं टांगण वंदी नचऱ्याने चित्र पाहायला मिळालं होतं. 2दा एकदा यशस्वी ठरले. आदित्य कदम आज वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत हा खेळाडू खूप मोठी कामगिरी पार पडेल असं वाटलं परंतु नाही. अपयशी ठरला. मामाई टेटवलीचं स्वप्न इथे भंग पावलं परंतु यावेळेला शानदार डिफेन्स टीम वरद विनायक दापोलीचा. आज गणपती बाप्पा नवसाला पावले तिथे वरद विनायक दापोलीच्या टीमला आज खऱ्या अर्थानं देव पाण्यामध्ये ठेवले. तिथे संकष्टी असेल एकादशी असेल सगळे उपवास करून झाले. आज इथे कर्मावरती विश्वास आहे. 13 पॉईंट वरती मुगीस टीम खेळते तर 12 गुणांवरती वरद विनायक आहे. म्हणजे एका पॉईंटची आघाडी आहे मुगीस टीमकडे. एका पॉईंटची पिछाडी कधी भरून काढली जाऊ शकते. येस ऍब्सोल्युटली पहिला हाफ इथे संपतोय. दुसऱ्या हाफ मध्ये काय घडेल काय बिघडेल आता त्या ठिकाणी दुसऱ्या हाफ मध्ये खेळायला आरंभ होतो. दुसऱ्या हाफ मध्ये मात्र नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. मात्र इथे छोटासा बदल करूया परंतु जाण्यापूर्वी गुणफलक पाहूया. या ठिकाणी 13 गुणांवरती आपण पाहतोय वरद विनायक दापोलीचा संघ तर 12 बरोबर 13 गुणांवरती मुगीचा संघ तर मात्र 12 गुणांवरती वरद विनायक दापोलीचा संघ. दुसऱ्या हाफ मध्ये जाणून घेऊया. जाऊया टेटोलीचे पोलीस पाटील अतिथी भागवत सर यांच्याकडे. धन्यवाद.
चालू असलेला सामना पाहायला मिळतो तो मुंगीज विरुद्ध दापोली. दुसऱ्या हाफनंतर सामना सुरू झाला. मुंगीज संघाकडून चढाई करतो तो 7 नंबर जसे प्रदान केला चढाईपट्टू शांत संयमी पद्धतीने चढाई करतोय आपल्या संघासाठी. लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो तो हा चढाईपट्टू. पुन्हा एकदा आपल्या मैदानात वापसी. त्याला प्रत्युत्तर म्हणून दापोली संघाकडून 6 नंबर जसे प्रदान केलेला हा चढाईपट्टू धावत जाऊन गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो तो हा चढाईपट्टू. 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. हे मुंगी संघाकडून पुन्हा एकदा चढाई करतो ते बोनस मारण्याचा प्रयत्न करतो तो हा चढाईपट्टू. आणि सुंदर पद्धतीने पकड पाहायला मिळाली ती दापोली संघाकडून. दापोली संघ टाइमआउट. दापोली संघ 13 आणि मुंगी संघ 13. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. रेड आणि गडी बाद मारण्याचे यश आले ते दापोली संघाला. पुन्हा एकदा मुंगी संघाकडून 7 नंबर जर्सी प्रदान केलेला पुन्हा एकदा चढाईपट्टू शांत संयमी पद्धतीने चढाई करतो आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा गडी बाद करण्यात यश आलाय ते मुंगी संघाला. त्यानंतर 6 नंबर जशी प्रदान केलेला हा चढाईपट्टू 3च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. धावत जाऊन गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परत त्याला पद्धतीने नवीन चढाईपट्टू 8 नंबर जसे प्रदान केलेला हा चढाईपट्टू बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. त्याला प्रत्युत्तर करतो पुन्हा एकदा 6 नंबर जसे प्रदान केलेला चढाईपट्टू 3च्या क्षेत्ररक्षणामध्ये चपळ असा हा चढाईपट्टू. त्याला प्रत्युत्तर करतो तो पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी प्रदान खेळाडू हा चढाईपट्टू 6च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय मुंगी संघाकडून. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. सुंदर चढाई. थर्ड रोड 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये दापोली संघाकडून हात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो तो हा दापोलीचा चढाईपट्टू. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. तेवढं सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या स्पर्धेसाठी ज्याने द्वितीय बक्षीस दिले ते चेतन जोगळे यांनी व्यासपीठावरती यायचंय. चेतन जोगळे यांनी व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक दत्तवून प्राप्त झाले चेतन जोगळे. पुन्हा एकदा दापोली संघाकडून चढाईपट्टू सावधगिरीने चढाई करतो आपल्या संघासाठी. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू माघारी फिरतोय पुन्हा एकदा. आणि मुंगी संघ टाइम आउट घेतलेला आहे. सुरुवात होते. मुंगी संघाकडून 2 नंबर जर्सी घातलेला हा चढाईपट्टू 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. बहुत चप्पल असा हा चढाईपट्टू
शांत संयमी पद्धतीने चढाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये पुन्हा परत येतोय तो हा तडापट्टू. त्याला प्रत्युत्तर करतोय तो 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा तडापट्टू. पाचच्या क्षेत्ररक्षण मध्ये रेड 2 नंबर जर्सी परिधान केलेला तडापट्टू. 4च्या क्षेत्ररक्षणामध्ये रेड असणार आहे. बघूया काय होतं आपल्या संघासाठी. तडापट्टू हात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि 2 गडी बाद करण्यास यश आले होते मुंगी संघाला. पुन्हा एकदा थांबल्यावर दापोली संघाकडून आणि सुंदर अशी टिकट पाहायला मिळत होते मुंगी संघाकडून. सुंदर असा खेळ पाहायला मिळत होता मुंगी संघाकडून. त्याला प्रत्यक्ष करतो मुंगी संघाकडून. आणि अलर्ट होता तो दापोली संघ. मुंगी संघ 22 दापोली संघ 14-22. पुन्हा एकदा दापोली संघाकडून चढाई करतोय तो 6 नंबर जर्सी प्रदान केला. सुंदर अशी लाट मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्रत्यक्ष करतोय तो 2 नंबर जर्सी प्रदान केलेला हा तडाईपट्टू. शांत आणि संयम पद्धतीने चढाई करतोय आपल्या संघासाठी. 7च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परततो तो तडाईपट्टू. त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर करतो तो 6 नंबर जर्सी परिधान केलेला तडाईपट्टू. सुंदर अशी चढाई धावत जाऊन गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय हा तडाईपट्टू. पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परततोय. त्याला प्रत्युत्तर करतोय तो 7 नंबर जर्सी प्रदान केला हा तडाईपट्टू. असा तडाईपट्टू चढाई करताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रत्यक्ष करतो तो 6 नंबर जर्सी प्रदान केलेला तडाईपट्टू. 6च्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. धावत जाऊन लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये परततोय. रेड सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. मुंगी संघ 22 दापोली संघ 15. 22-15 मुंगी संघाकडून रेड असणार आहे. आणि मुंगी संघ पुन्हा एकदा रेड दापोली संघ. श्री दत्त मार्गो वर्सेस हेमराज हरणे दोन्ही संघाला 3रा पुकार. हा सामना संपल्यानंतर आपण मैदानात यायचा आहे. सामना समाप्त होण्याची शेवटची काही मिनिटं. यावेळेला पुन्हा एकदा दमदार खेळ आपण पाहतोय.
मुगीत संघाकडून मात्र पिछाडीवरती असणारा वरद विनायक दापोलीचा संघ इथे पलटवार करू शकेल का? 8 गुणांनी पिछाडीवरती मात्र पुन्हा एकदा मागच्या मॅचची पुनरावृत्ती करावी लागेल. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर या युक्तीप्रमाणे पुन्हा एकदा सर्वस्व झोकून देत या खेळाडूला इथे संघर्ष करावा लागेल. मात्र पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. माघारी परत जातोय. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा. या 7 वारसा इथे पुढे न्यायचा आहे. एका गुणाची कमाई केली. इथे पलटवार करायला सुरुवात केली वरद विनायक दापोलीने. अजून देखील हार मानलेली नाहीये. हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा. 17 गुणांवरती वरद विनायक दापोली, 24 गुणांवरती मुगीतचा संघ. म्हणजे अजून देखील 7 गुणांची आघाडी आहे मुगीत टीम कडे. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य टेटवली संघाला पराजित केलं होतं. आपण बघितलं होतं की अगदी शेवटच्या रेडवरती कुडावले सारख्या बलाढ्य टीमला स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 7 सज्ज होतोय. 6 खेळाडूंचा धबधबा डिफेन्स बोनस लाईन ऑन असेल. इथे संघर्ष करावा लागेल, इथे स्ट्रगल करावं लागेल. 7 पॉईंटने पिछाडीवरती वरद विनायक यावेळेला डोके मारले. 2 खेळाडूंच्या मधोमध वरद विनायकचा खेळाडू सही सलामत. सामना संपण्यासाठी 3 मिनिटं बाकी आहेत. गुणफलक 19 पॉईंट वरती वरद विनायक दापोली, तर 24 पॉईंट वरती मुगीतचा संघ. ऑल आउट केलं मुगीतला. तर वरद विनायक दापोली संघ या सीझन मधला आज सर्वोत्तम रेकॉर्ड या टीमच्या नावावरती असेल. कारण हा संघ पोहोचू शकेल सेमीफायनलच्या दिशेने. विज विन द मॅच. कोणता संघ जिंकेल हा सामना? वरद विनायक की मुगीज, मुगीज की वरद विनायक? मुगीज टीमचा जर्सी नंबर 2 हा काढू पर्यंत कोर्टवरती आहे. तोपर्यंत मुगीतचा संघ सुटकेचा श्वास घेईल इथे. मात्र इथे जर आपण बघितलं तर त्याच वेळेला डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न 4 खेळाडूंच्या दमदार डिफेन्स मध्ये. बोनस लाईन ऑफ असेल. मात्र इथे पुन्हा एकदा मुसंडी मारत सही सलामत हा खेळाडू पोहोचलाय आपल्या कोर्ट मध्ये 20 गुणांवरती. आता मात्र डिफरन्स आहे 4 पॉईंटचा. सामना संपायला अजून देखील 2 मिनिटं बाकी आहेत. आणि या 2 मिनिटाच्या खेळामध्ये 4 पॉईंटची लीड मुगीतची टीम कडे. जर हे तिन्ही खेळाडू बाद झाले तर मात्र इथे लीड वरती येऊ शकेल वरद विनायक दापोलीचा संघ. मागच्या मॅचचा अनुभव या टीम कडे आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अगदी शेवटच्या रेडवरती सामना जिंकून इतिहास निर्माण केला. पुडावळे सारख्या बलाढ्य टीमला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय. जर्सी नंबर 7 बॅक टू बॅक तोच खेळाडूच्या मार्क वरती. या खेळाडूकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा. सुरुवात राईट कॉर्नर करून त्यानंतर लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडरचा हलकासा स्पर्श. पुन्हा एकदा एका पॉईंटची कमाई. आता डू ऑर डाय रेड, 3rd रेड आहे. इथे घाई करण्याची कोणती आवश्यकता नाही वरद विनायकला. जर हा खेळाडू इथे बाद झाला तर सोने पे सुहागा. वरद विनायक साठी मोठी अपॉर्च्युनिटी. हा सामना जिंकत सेमीफायनलचा तिकीट बुक करणार का वरद विनायक हे बघणं फार गरजेचं आहे. प्रशिक्षकाने रस्ता दाखवलाय. मात्र 1 मिनिट शिल्लक आणि त्याचबरोबर आपण पाहतो ऑल आउट केलंय. मुगीतच्या टीमला ऑल आउट केलंय. आता गुणफलक आहे 25 गुणांवरती वरद विनायक, तर मात्र 24 गुणांवरती मुगीत आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जर कुणाला हृदयविकारचा त्रास असेल तर डोळे बंद करा. इथे 25 गुणांवरती दापोली, 24 गुणांवरती मुगीत. पुन्हा एकदा काडीमध्ये ट्विस्ट आहे. शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ राखला. सामना होता कुठे, सामना अंदाज कुठे. झाले का किती मल्टी पॉइंट रेड की सुपर रेड, मल्टी पॉइंट रेड की सुपर रेड. 2, 3, 4 किती खेळाडू जातील. हा मोठा धक्का आहे, हा मोठा धक्का होता. गरज नव्हती इथे. 4 पॉइंट आणि इथे मुगीतच्या टीमने धोबी पचार द्यायला आता आरंभ केलाय. गरज नव्हती इथे अशा खेळाची. सामना वरद विनायकच्या बाजूने आलेला होता. मात्र हे 4 पॉइंट बहाल केले. तेच इम्पॅक्ट ठरले, तेच परिणामकारक ठरले. 28 गुणांवरती मुगीतचा संघ, 26 गुणांवरती वरद विनायकचा. एखादी चढाई पुन्हा एकदा भेटेल का
या खेळाडूला इथे कौतुक करावं लागेल, मानावं लागेल. संघर्ष केला त्याने, 4 पॉइंट घेतले आणि आपल्या टीमला आता तो घेऊन गेलाय विजयाच्या दिशेने. मुगीचा संघ संभवता या 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 सीझन मध्ये यस यस विन द मॅच, विन द मॅच होतोय का? यस बाजार अँड विन द मॅच मुगीज. अभिनंदन मुगीज, अभिनंदन मुगीज. या सीझन मध्ये हा संघ आय थिंक माझी जर माहिती बरोबर असेल तर पहिल्यांदा सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. जिथे